पवार यांनी पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसंदर्भात बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध करण्यात आला। आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अजित पवार यांचा निषेध नोंदवला। दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विधान परिषदेत सतीश पाटील यांनी सारथी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा प्रश्न मांडला असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना पीएचडी करून काय दिवे लावणार असे बेजबाबदार व संशोधक विद्यार्थ्यांना लाजवणारे वक्तव्य केले। त्यांच्या या विधानामुळे तमाम राज्यातील शैक्षणिक वर्तुळात कमालीची नाराजी पसरली आहे। संशोधक विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने झालेले आहे। अजित पवार यांनी विधान परिषदेत जाहीरपणे संशोधक विद्यार्थ्यांना माफी मागावी व आपले विधान मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर विविध विद्यापीठात व विविध महाविद्यालयात संशोधक विद्यार्थी प्राध्यापक बेमुदत शैक्षणिक बंद पुकारतील। निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थी नेते डॉक्टर हर्षवर्धन दवणे, हनुमंत कंधारकर, स्वप्नील नरबाग, डॉक्टर जयवर्धन गच्छे, डॉक्टर परवीन सावंत, सागर घोडके, किरण फुगारे, संविधान दुगाने, सचिन पवळे, अक्षय पारदे, प्रकाश तारू, सचिन राजभोज, मनीष सिद्धेश्वरे, प्रवीण राठोड, जयवंत आठवले, प्रशांत गोळवाडीकर, अमोल महिपाळे, नितीन गायकवाड, मनीषा कांबळे, अपर्णा दुगाने, मीना अडसे, दयानंद ढवळे, नितेश हनवते, शिवराज वळजे इत्यादी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते। पहा ही रिपोर्ट। अजित पवारांनी सतीश पाटील यांनी प्रश्न विचारला होता की सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली होती। त्याला उत्तर देताना अजित पवारांनी सांगितलं की ही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी पीएचडी करून काय दिवा लावतील, मुळात काय दिवा लावतील हे जे वाक्य अजित पवारांचं आहे हे उपमुख्यमंत्र्यांना शोभणारं वाक्य नाहीये। तसंच पीएचडी करणारे जे गरीब घरातील विद्यार्थी आहेत, जे मोठ्या परिश्रमाने या देशाला नवीन संशोधन देतात, त्यांना लाजवणारा आणि अपमानित करणारा आहे। तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये जे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी परिश्रम घेतात, त्यांनाही अजित पवार यांनी लाजवलेला आहे, अपमानित केलेला आहे आणि या संदर्भात अजित पवार यांचा आम्ही निषेध करतोय। तसंच अजित पवार यांनी विधान परिषदेत संशोधक विद्यार्थ्यांची, प्राध्यापकांची, सर्व देशातील संशोधक विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागली पाहिजे अशी आज आम्ही मुख्यमंत्र्यांकडे माननीय कुलगुरू मार्फत मागणी करत आहोत।